वळूया पुढल्या महत्त्वाच्या बातमीकडे। नाशिकमध्ये मनसेला धक्का बसतोय। मनसेचे दिनकर पाटील भाजपच्या वाटेवर आहेत। दिनकर पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची बातमी समोर येतेय। या घडीची महत्त्वाची बातमी, मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिनकर अण्णा पाटील हे आता भाजपात प्रवेश करतायत। माजी महापौर विनायक पांडे, यतीन वाघ, शाहू खैरे यांच्यासह मनसेचे प्रदेश सरचिटणीस हे देखील आता भाजपात प्रवेश करणार असल्याची बातमी समोर आलेली आहे। नाशिकमध्ये मनसेला धक्का बसताना दिसतोय। ठाकरेंच्या शिवसेनेपाठोपाठ मनसेला देखील भाजपचा दणका। भाजपच्या वाटेवर मनसेचे सरचिटणीस दिनकर पाटील। काल एवढा मोठा जल्लोष तुम्ही साजरा केला, एकमेकांना पेढे भरवत होते, अचानक काय झालं काही तासामध्ये? मग का बरं आला? पण तिकडे विकास नव्हता होत। आता तिथं आत्ताशी निवडणूक लागणार होती, पण आता विकासासाठी हा निर्णय घेतला। सुपडा साफ करू असं काल म्हणाले ना, त्याच भाजपमध्ये आपण आला। आता निर्णय झालाय। आपण काल सुपडा साफ मी काय बोललो काय राहिलो आता तो विषय घेऊ नका। आता भारतीय जनता पार्टीत फक्त विकासासाठी चाललोय, कोणावर नाराज नाही, नव्हतो, यापुढे नाही। राज ठाकरे यांनी आपल्यावर विधानसभेला तिकीट दिलं, आपल्यावर एवढी मोठी जबाबदारी दिली होती। आपण स्वतः इच्छुकांच्या मुलाखती घेत असताना हा निर्णय का बरं आपण घेताय? एकच विषय माझा, एकच, सगळ्या प्रश्नांना एकच उत्तर, फक्त विकासासाठी आम्ही चाललोय। सर्वात जास्त विकास व्यासपीठावरून म्हटलं होतं की ज्यावेळेला मुंबईमध्ये कार्यक्रम झाला, आता चला ना 2 मिनिटं। तुम्ही खूप विरोध केला होता भाजपच्या नेत्यांना, आपण भ्रष्टाचाराच्या आरोपाबद्दल बोलत होता। विकासासाठी आपण भाजपात जात आहोत अशी प्रतिक्रिया दिनकर पाटील यांनी या ठिकाणी व्यक्त केलेली आहे। तुम्ही कोणतेही प्रश्न विचारले तरी माझं उत्तर हे केवळ एकच असेल, विकासाकरता आपण या ठिकाणी जातोय असं दिनकर पाटील म्हणतायत। या निमित्तानं आता सवाल उपस्थित होतोय, विकास नेमका कोणाचा, शहराचा, प्रदेशाचा की स्वतःचा, असा एक मुद्दा या निमित्तानं उपस्थित होताना दिसतोय। नाशिकमध्ये मनसेला धक्का, मनसेचे दिनकर पाटील भाजपच्या वाटेवर आहेत। यतीन वाघ, शशिकांत या ठिकाणी विनायक पांडे आणि खैरे यांच्या प्रवेशानंतर शाहू खैरे यांच्या भाजपच्या या प्रवेशाच्या बातमीनंतर मनसेला धक्का बसताना दिसतोय। मनसेचे दिनकर पाटील भाजपच्या वाटेवर, कारण मात्र एकच, विकासाचं। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी महेश यांच्याकडून। महेश, नेमका विकास कोणाचा, विकास नाशिकचा की विकास स्वतःचा? अगदी खरं खरं अशीच काही परिस्थिती जी आहे ती नाशिकमध्ये निर्माण झालेली आहे। कारण आपण जर बघितलं तर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अत्यंत नाट्यमय घडामोडी घडताना आपल्याला बघायला मिळत आहे। विशेष म्हणजे काल ठाकरे बंधूंची युती जाहीर झाल्यानंतर ज्यांनी आनंद उत्सव साजरा केला तेच आज भाजपमध्ये पक्षप्रवेश करतायत। आम्ही विकासाच्या मुद्द्यावर पक्षप्रवेश करत असल्याची प्रतिक्रिया जी आहे ते दिनकर पाटील देत आहे। त्यामुळे एकूणच आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंत्री गिरीश महाजन यांनी मोठा डाव जो आहे तो नाशिकमध्ये टाकलेला आहे। ठाकरेंच्या महेश, मोठा डाव नाशिकमध्ये एकीकडे पाहायला मिळत असताना तिथं पुण्यातून देखील आणखीन एक महत्त्वाची बातमी समोर येते। महेश, तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।